नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी करंट एक्सप्रेस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आंतरराष्ट्रीय घडामोडीमधील एक महत्त्वाच्या समिट विषयी आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। या परिषदेबद्दल परीक्षेला आपल्या प्रश्न जे विचारले जातील अशी काही माहिती आपण या ठिकाणी मेन्शन करणार आहोत। तर G7 राष्ट्र म्हणजेच आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या या G7 गटाची परिषद नुकतीच 15 ते 17 जून 2026 दरम्यान फ्रान्समधील इव्हॅन नावाच्या शहरात आयोजित करण्यात आली होती। मित्रांनो, ही एकूणच 52वी समिट होती। याचबरोबर या आधीची 51वी परिषद जी आहे या गटाची ती कॅनडामध्ये कानास्किस या शहरात आयोजित करण्यात आली होती। तर आगामी 2027 मधील 53वी परिषद अमेरिकेत आयोजित करण्यात आलेली आहे। या परिषद जी परिषद आहे ज्या देशामध्ये आयोजित केली जाते त्या देशाचे जे कोणी प्रमुख असतात त्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवतात। तर इथे तुम्हाला चित्रात दिसत आहेत हे व्यक्ती, ते म्हणजेच इमॅन्युएल मॅक्रॉन, जे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या परिषदेचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं। सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजेच मित्रांनो, या परिषदेविषयी पहा, आपण इथे मेन्शन केलेलं आहे इव्हॅन नावाचं शहर, हे लक्षात ठेवायचं। कितवी समिट? 52वी। त्या सर्व घडामोडी जाणून घेतल्याच्या नंतर अध्यक्षपद हे नोट केलेलं आहे। अलीकडेच या परिषदेविषयी परीक्षेचे प्रश्न विचारला गेला होता। नांदेड पोलीस भरतीमध्ये तुम्ही पाहू शकता G7 गटाचं सदस्य राष्ट्र कोणतं राष्ट्र नाहीये असं विचारलं गेलं होतं। त्याकरिता आपल्याला 7 सदस्य राष्ट्र माहिती असणं आवश्यक, ते आपण यानंतर पाहणार आहोत। तो भाग म्हणजेच पहा, या गटाचे ग्रुप ऑफ 7चे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या G7 गटाचे 7 सदस्य राष्ट्र, ते म्हणजेच फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि कॅनडा ही सदस्य राष्ट्र आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। सर्वांनी ते नोट करायचं आहे आणि आपल्याला माहिती असणं आवश्यकच आहे। तर महत्त्वाची माहिती घेऊन आपण आलेलो होतो। मित्रांनो, या परिषदेची स्थापना 1975 या वर्षी झालेली होती। आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या 7 सदस्य राष्ट्रांचा हा गट आहे। तर मित्रांनो, ही माहिती आवडल्यास नक्कीच आपलं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, अधिकाधिक शेअर करा। धन्यवाद।